जय शिवराय। खरं तर आपल्या सगळ्या ग्रामपंचायत नारायणगावतील नागरिक असतील किंवा पंचक्रोशीतली सगळे नागरिक असतील त्यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि एक चांगली योजना स्मार्ट सोलर योजना 2025 या निमित्ताने महाराष्ट्र शासन घेऊन येत आहे। खरं तर या माध्यमातून सोलरसाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक सबसिडी त्या माध्यमातून मिळत आहे। मला वाटतं त्या सगळ्या सबसिडीचा लोकांनी निश्चित स्वरूपात लाभ घेतला तर जो वीज वितरणाचं जे संकट भविष्य काळामध्ये येऊन ठेपलेलं आहे निश्चित स्वरूपात त्या माध्यमातून त्यापासून सुटका होण्यासाठी मदत होणार आहे। त्याचबरोबर आपल्या सर्वसामान्य लोकांना चांगल्या पद्धतीची बचत हे प्रत्येकाच्या कुटुंबाच्या माध्यमातून होणार आहे। त्या माध्यमातून खरं तर ज्यांचं युनिट हे 100 युनिटपेक्षा ज्यांचं कंझ्युम कमी आहे म्हणजे ज्यांचा वापर कमी आहे त्या लोकांसाठी खरं तर ही योजना आहे। त्या माध्यमातून जे BPL म्हणजे जे आपल्या आर्थिक दुर्बल घटकांमध्ये आर्थिक याच्यामध्ये बसतंय त्या लोकांना 2,500 रुपये फक्त 2,500 रुपयामध्ये महाराष्ट्र शासन हे आपल्याला सोलर आपल्या घरावर बसून देणार आहे। 1 kVचं युनिट बसून देणार आहे। त्याचबरोबर SC आणि ST कॅटेगरीमध्ये जे आहेत त्यांच्यासाठी ते 5,000 रुपये आपण फक्त पे करायचे आणि जनरल आणि OBCसाठी जे सर्वसाधारण आहेत त्यांनी 10,000 रुपये फक्त भरायचे। मला वाटतं एक 50,000पर्यंतचा 1 kVला खर्च येतो। त्या माध्यमातून निश्चित स्वरूपात चांगल्या पैशांची बचत त्याचबरोबर एक चांगलं सोलरच्या माध्यमातून महावितरणच्या बाबतीत सुद्धा आणि पुढं भविष्यकाळात देखील एक चांगला उपक्रम ह्या माध्यमातून होऊ घातला आहे। मला वाटतं सगळ्या नागरिकांनी याचा निश्चित स्वरूपात लाभ घ्यावा। मी जी माहिती घेतली महावितरणकडून तर नारायणगाव आणि नारायणगाव परिसरामध्ये जवळजवळ 40% जी लोकं आहेत त्यांचं वापर हा 100 युनिटपेक्षा खाली आहे आणि त्या माध्यमातून त्या लोकांसाठी खरं तर एक चांगली पर्वणी या निमित्ताने घेऊन येत आहे। ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण महावितरणबरोबर कोऑर्डिनेट करून लवकरच एक आपण मुक्ताई देवस्थानला कॅम्प आयोजित करू की ज्या माध्यमातून ही सेवा आपल्याला तात्काळ आणि लवकरात लवकर कशी मिळत यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू। त्यासाठीची कागदपत्र आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आधार कार्ड लागणार आहे, वीज बिल लागणार आहे जुनं, बँक पासबुक लागेल, घर मालकीचा आपला पुरावा लागणार आहे, पासपोर्ट साईजचे फोटो लागतील, जे SC STमध्ये आहे त्यांना जातीचा दाखला लागेल आणि जे आर्थिक दुर्बल घटक आहे त्यांना BPL प्रमाणपत्र लागणार आहे। एवढीच कागदपत्र त्यासाठी लागणार आहे आणि ते ऑनलाईन आपल्याला करायचं आहे। त्या माध्यमातून लवकरच ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक चांगले कॅम्प आपण आयोजित करू आणि सगळ्या नागरिकांनी त्याचा निश्चित स्वरूपात लाभ घ्यावा ही आपल्या माध्यमातून विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्याचे युनिट आहे त्याची वॉरंटी किती वर्ष वगैरे असं काही नाही साहेब, वॉरंटी सोलर पॅनलची वॉरंटी जी आहे ती मिळणारच आहे ना। मला वाटतं सोलर पॅनल आत्तापर्यंत आपण जी ग्रामपंचायतला बसवलं जवळजवळ 6-7 वर्ष आली काय अडचण नाही। आपल्या मुक्ताई देवस्थानला बसवलं त्याच्यातही काही अडचण येत नाही। पण जोपर्यंत तुम्ही सोलर व्यवस्थित स्वच्छ ठेवता त्या प्लेट्स त्या माध्यमातून वीज निर्मिती होत राहते आणि म्हणून नारायणगावमध्ये लोक सोसायट्यांमध्ये राहतात, हो बल्कने राहतात। मग सोसायट्यांमध्ये जर असं पॅनल बसवायचं असेल तर एकत्रित युनिट बसवण्यासाठी काही प्रोव्हिजन करता येईल का? आपण खरं तर त्या संदर्भातली माहिती मी लवकरच ती मीटिंगसुद्धा त्यांची आज महावितरणाला बोलवलं होतं पण सुट्टी होती आणि इतर कामं होती त्या माध्यमातून ती सुद्धा माहिती घेऊन आपण एक ज्यावेळेस कॅम्प घ्यायचा ती माहिती देत असताना याच्यावर सुद्धा निश्चित स्वरूपात आपण त्याच्यावर अधिकची माहिती लोकांपर्यंत पोहोचू। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।